आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आम्ही वंचितला 4 जागांचा प्रस्ताव दिलाय, आता त्यांनी निर्णय घ्यावा। जागावाटपाबाबत संजय राऊतांचं वक्तव्य। वंचित बहुजन आघाडीला आम्ही 4 जागांचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि त्या 4 जागा त्यांनी जी आम्हाला यादी दिली होती 27 जागांची, त्यातल्या 4 जागा आहेत आणि त्या 4 जागांवरती आता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे। लोकसभेच्या जागावाटपाबाबत आज महाविकास आघाडीची अंतिम बैठक। दक्षिण मुंबईमधल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठक। काँग्रेसचे केंद्रीय नेते के.सी. वेणुगोपाल उपस्थित राहणार, शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता। फडणवीसांसह अजित पवार पुन्हा दिल्लीला जाणार। महायुतीचं जागावाटप जवळपास 80% पूर्ण। उर्वरित जागांवर अमित शहांसोबत महाराष्ट्राची पुन्हा एकदा बैठक होणार। कोल्हापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच वाढणार। शिवसेना खासदार संजय मंडलिक बंडाच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा। उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढा, कार्यकर्त्यांचा आग्रह। गडचिरोली आणि भंडारा गोंदियाच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच। गडचिरोली भंडारा गोंदियाच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही। दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजपचे खासदार। मुख्यमंत्री शिंदेंकडून विजय शिवतारेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। महायुतीमधलं काम कर्तव्य म्हणून करा, गैरसमज मतभेद बाजूला ठेवा, शिंदेंच्या शिवतारेंना सूचना। गैरसमज मतभेद असतील ते आपल्याला बाजूला ठेवून महायुती विजयी करण्याचा आपला संकल्प घेतलेला आहे आपण आणि त्यांना सांगितलेलं आहे की महायुतीचं काम आपलं कर्तव्य म्हणून आपल्याला करायचं आहे। बारामतीमधील परिस्थिती समजून घ्या, मग निर्णय घ्या, असं शिंदेंनी सांगितलंय। बारामतीमध्ये जिंकायचं असेल तर काय करायचं याबाबतही शिंदेंना सांगितलंय। विजय शिवतारेंची माहिती। स्तरावरची परिस्थिती मी त्यांना अवगत केली आहे। जशी ही डेव्हलपमेंट माझ्या उमेदवारीच्या संदर्भातली झाली त्याच्यानंतर लोकांचं काय म्हणणं आहे त्याचे रिपोर्ट्स, कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट निश्चित आपण घ्यावेत आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिवतारेंच्या मतदारसंघामध्ये पुरंदरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये भव्य सभा आणि पक्षप्रवेश सोहळा होणार। विजय शिवतारे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर। दौंडमधील यवत, केडगाव, चौफुला, वरवण, केडगावमध्ये कार्यक्रमाचं आयोजन, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार।